जरा कल्पना करा, तुम्ही निघाले आहात एखाद्या प्रवासाला आणि तो प्रवासच इतका सुंदर, अद्भुत आणि अनुभवाने भिजलेला आहे की शेवटी तुम्ही प्रवासात इतके हरवतात की तुम्ही सर्व जगापासून वेगळे होऊन फक्त निसर्गासोबत मग्न होऊन जातात. असा प्रवास जिथे रस्ते, दृश्य आणि निसर्ग तुमच्या मनाचा ताबाच घेऊन घेते. सकाळी जाग येताच आजच्या डालकी वॉटरफॉलच्या सहलीची प्रचंड उत्सुकता दाटून आली होती. तिथे पोहोचल्यावर जो नजारा डोळ्यांसमोर आला त्याचा परिणाम असा झाला की रात्री झोपताना सुद्धा तो नजारा डोळ्यांसमोरून जातच नव्हता, इतका तो सुंदर होता. तुम्ही कधी असा धबधबा पाहिलाय का ज्याचा वरचा भाग डोळ्यांना दिसायलाच अवघड होतो? इतका उंच, इतका प्रचंड की तुम्ही क्षणभर श्वास घेणं विसरता. अशा दुर्लभ निसर्गाचं दृश्य अनुभवायला मन सतत उत्सुक राहतं, पण त्यासाठी ठराविक जागाच माहिती असतात ना? काळजी करू नका. आज आपण अजिंठा डोंगरांच्या मागे लपलेल्या एका खास धबधब्याकडे म्हणजे डालकी वॉटरफॉलकडे चाललो आहोत, जो आजही बहुतेकांना माहीत नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे हा अजिंठाच्या डोंगर रांगांमध्ये दडलेला खजिना फारच कमी लोकांनी पाहिलेला आहे. असं लोकेशन जो कोणत्याही ट्रॅव्हल लिस्टमध्ये नाही, पण एकदा इथे आलात तर आयुष्यभर विसरू शकत नाही. आजचा अनुभव नक्की शेवटपर्यंत ऐका. तुम्ही तयार आहात ना? कारण हा वॉटरफॉल तुमच्या मनावर ठसा उमटवणार आहे. तर मग चला सुरुवात करूया या प्रवासाला. सकाळची वेळ 8:30 वाजता आम्ही घरातून निघालो. आणि नाश्ता, अहो मस्त आईच्या हातचे पोहे खाल्लेत आणि निघालो. जळगाव ते गोद्री 73 किलोमीटरचे अंतर, अंदाजे 1.5 तासाचा हा प्रवास. दरम्यान रस्त्यानं प्रवास करताना मान्सून नंतरची हिरवळ डोळ्यांना ताजगी देत होती. अशी हिरवीगार निसर्गाची रेलचेल होती की प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाचा वाटत होता. गोद्री गाव ओलांडल्यावर डोंगराचा परिसर सुरू होतो. पठारावरून कार चालवत असताना समोर दिसणारी अजिंठा डोंगर रांग आणि तिच्या कुशीत दडलेला डालकी वॉटरफॉल. दूरवर धुक्यात लपलेला हा डालकी धबधबा नजरेस पडतो आणि मन अजून उतावळ होऊन जातं, अजून एक्साइटमेंट वाढून जाते. डालकी धबधब्याजवळ एक व्ह्यू पॉइंट आहे. इथे एक गोद्री वन उद्यान तयार होत आहे, जिथले बांधकाम अजूनही सुरू आहे. पण वास्तविक हा व्ह्यू पॉइंट म्हणजे निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणारा स्त्रोत. अजूनही बांधकाम सुरू असलं तरी इथले व्ह्यू पॉइंट्स तुम्हाला थक्क करतात. बांबूवर बनवलेला ब्रिज, डोंगर कड्यावरून चारही बाजूंचा हा नजारा, फोटोसाठी खास सजवलेले पंख, जणू निसर्ग आणि कलाकृतीचं मिश्रण. हिरवगार निसर्गाचं साम्राज्य. डोंगराच्या टोकावरून खाली दिसणारं डालकी वॉटरफॉलकडे जाण्याचं गेटही स्पष्ट दिसतं. आणि उंचावर या गार वाऱ्यात बाकी सर्व थकवा क्षणात निघून जातो. फोटोसाठी मोठे पंख बनवले आहेत. याच भागात काही अर्धवट राहिलेल्या राजहंसाच्या मूर्ती सुद्धा आहेत, त्या पूर्ण झाल्यावर इथल्या सौंदर्यात अजून भर टाकतील असं वाटतं. गेटजवळ खाद्यपदार्थांची चांगली सोय आहे. अननस, कुल्फी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, शेंगदाणे, फुटाणे, कुरकुरे, चिप्स असं वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टी तिथे विकायला होत्या. आम्ही अननस खाल्ले आणि निघालो डालकी वॉटरफॉलकडे.
वॉटरफॉलला जाण्यासाठी तिकीट काउंटरवर दर प्रत्येक व्यक्तीसाठी ₹20 आणि कार पार्किंगसाठी ₹50. येथे येणाऱ्यांसाठी वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी आहे. पुढे कार पार्क केल्यावर आम्ही पायऱ्यांनी खाली उतरायला सुरुवात केली. या दरीमध्ये उतरताना शेजारी बसण्यासाठी खास व्यवस्था केली आहे आणि ही ठिकठिकाणी आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा थकवा आलेल्या प्रवाशांसाठी विश्रांती घ्यायला छान आहे. अर्ध्या पायऱ्यानंतर मुलांसाठी छोटंसं बाल उद्यान आहे. झाडांच्या घनदाट सावलीमध्ये मुलांसाठी झुला, स्लाइड्स, फोटोसाठी सुंदर स्पॉट्स अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत. मोठ्यांनी इथे निवांत बसून डोंगराच्या थंड वाऱ्यात आराम करावा. आणि हा छोटासा ब्रेक आणि परत निघालो पुढे धबधब्याकडे. आता उतरतानाच मध्ये मध्ये छोटे झरे ह्या डोंगराच्या खडकातून पाझरत साठलेलं पाणी अगदी अलगद वाहत होतं. आणि थोडं अंतर पुढे गेल्यावर कानावर पडतो तो प्रचंड असा आवाज, डालकी धबधब्याचा. दर क्षणी आवाज वाढत जातो आणि एकदम झाडांच्या गर्दीतून बाहेर येऊन समोर प्रचंड डालकी वॉटरफॉल हा उभा ठाकतो. रविवारच्या सुट्टीमुळे गर्दी आहे, लोक आनंद घेत आहेत, पण या प्रचंड आवाजात फक्त तुम्ही, निसर्ग आणि पाण्याचा शुद्ध नाद. गर्दीतल्या गोंधळाचा मागमूस नाही, मनात शांतता आणि पाण्याचा वेग इतका तुफान, आवाज इतका भव्य आणि गर्दीचा आवाज पूर्णपणे हा गायब होतो. फक्त निसर्ग बोलत असतो. डालकी वॉटरफॉल जवळजवळ 3 ते 4 टप्प्यांमध्ये खाली पडतो. पहिल्या टप्प्याजवळ नंतर गर्दी झाली होती, पण आम्ही थोडं साहस दाखवत दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाण्याचं ठरवलं. आता इथपर्यंत पोहोचताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण डोंगराच्या कड्यांतून जावं लागतं, रिस्की आहे रस्ता आणि कडेकडेने सांभाळून चढाई करावी लागते. काही भागात अतिशय रिस्की होता आणि या कारणामुळे मला व्हिडिओ शूट नाही करता आला. पण पोहोचल्यावर दिसणारा व्ह्यू अगदी थरारक. एकीकडे वॉटरफॉलचा पाण्याचा प्रवाह खोल दरीत पडत होता आणि दुसरीकडे अजिंठा डोंगर रांगांमध्ये जंगलाचा विहंगम देखावा. एकीकडे पाणी दरीत आदळतंय, दुसरीकडे अजिंठ्याची डोंगर रांग आणि घनदाट जंगल. थंडगार पाण्यात भिजून खेळून झाल्यावर कपडे बदलले आणि मग सुरू झाला परत चढाईचा प्रवास. बाकी सर्व काही सोपं, पण या पायऱ्या चढणं म्हणजे खरंच दमछाक झाले. तरुणांसाठी ठीक आहे, पण ज्येष्ठ मंडळींना किंवा ज्यांना चालण्यात त्रास होतो त्यांना हे थोडं कठीण ठरू शकतं. पण आसपासचा निसर्ग, डोंगर, झाडी, थंड वारा, धबधब्याचा नाद हे सगळं पाहिलं की जीवाला ऊर्जा मिळते आणि आपण थकवा पूर्णपणे विसरतो. डालकी वॉटरफॉल हा म्हणजे जळगावमधील हिडन जेमच आहे.
पायऱ्या चढून वर आलो, गाडी बाहेर काढली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जळगावला येताना नेरी गावातल्या मोहिनी व्हेज हॉटेलला थांबलो. दिवसभर इतके थकलो म्हटल्यावर जबरदस्त भूक लागली होती आणि जेवणाचा मेनू आम्ही ऑर्डर केले स्पेशल खरडण पिठले, स्पेशल पनीर घीवाला, पनीर पकोडा आणि बाजरीच्या भाकरी. हे म्हणजे झणझणीत खानदेशी स्टाईलचे जेवण, म्हणजे ट्रेकिंग मधील सारे दमछाक आता गायब. आता मित्रांनो, हा अनुभव नक्की शेवटपर्यंत पाहिलात ना. पुढच्या पावसाळ्यामध्ये डालकी वॉटरफॉल तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवी सिक्रेट डेस्टिनेशन्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन प्रवासात.